मंडळी, भौतिक गरजा पूर्ण करण्यासाठी पैसा सर्वांना आवश्यक असतो. आपल्या शास्त्रात सुद्धा मनुष्यासाठी 4 पुरुषार्थ सांगितले आहेत: धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष. म्हणजेच इथं अर्थ म्हणजेच पैशाशी संबंधित आहे. धन हे देवी लक्ष्मीचं प्रतीक मानलं जातं. असं म्हटलं जातं की ज्या व्यक्तीवर देवी लक्ष्मीचा कृपाशीर्वाद होतो त्याला धन प्राप्त होते, त्याच्या आयुष्यातून गरिबी नाहीशी होते. याउलट माता लक्ष्मीचा कोप झाला की माणसाच्या आयुष्यात गरिबी कायम राहते. राशीनुसार देवी लक्ष्मीची कृपा मिळवण्यासाठी ज्योतिषशास्त्रात काही खास उपाय सांगण्यात आलेले आहेत. हे उपाय अतिशय सोपे आणि प्रभावी आहेत. जर एखाद्या व्यक्तीनं या उपायांचं पद्धतशीरपणे पालन केलं तर अशा व्यक्तीच्या सर्व प्रकारच्या आर्थिक समस्या दूर होऊ शकतात. तुमच्या राशीनुसार पैसे कमवण्यासाठी तुम्ही हे उपाय देखील करू शकता. मेष राशी. मेष राशीच्या लोकांनी धनप्राप्तीसाठी रोज सकाळी सूर्यदेवाचं दर्शन घ्यावं. पूजेच्या वेळी भगवान लक्ष्मीनारायणांना गुळाची खीर अर्पण करावी. हा उपाय केल्यास फायदा होईल. वृषभ राशी पाहूयात. वृषभ राशीच्या लोकांनी दररोज सकाळी भगवान शंकराचं दर्शन घ्यावं आणि शुक्रवारी शिवलिंगाला संपूर्ण तांदूळ अर्पण करावे. या उपायाचा अवलंब केल्यास धनाशी संबंधित समस्या दूर होऊ शकतात. पुढची राशी आहे मिथुन. मिथुन राशीच्या लोकांनी रोज सकाळी लक्ष्मी किंवा दुर्गा मातेचं दर्शन घ्यावं. बुधवारी गणपतीला लाल फुलं अर्पण करावीत. हा उपाय केल्यानं बुध ग्रह तुमचे अडथळे दूर करतील. यापुढची राशी आहे कर्क. कर्क राशीच्या लोकांनी रोज सकाळी भगवान श्रीकृष्णाचं दर्शन घ्यावं आणि पूजा करताना तुळशीची पानं आणि साखरयुक्त लोणी अर्पण करावं. हा उपाय केल्यास तुमची आर्थिक स्थिती सुधारेल. सिंह राशी. सिंह राशीच्या लोकांनी रोज सकाळी भगवान सूर्यनारायणाचं दर्शन करावं आणि हनुमानाच्या चरणी लाल गुलाबाचा स्पर्श करून ते आपल्या पर्समध्ये ठेवावे. तुम्हाला आर्थिक लाभ नक्की मिळेल. पुढची राशी आहे कन्या. कन्या राशीच्या लोकांनी दररोज सकाळी श्री गणेशाचं दर्शन घ्यावं आणि दुर्गादेवीला पांढरा तांदूळ अर्पण करावा. हा उपाय तुमच्यासाठी प्रभावी ठरेल. त्यानंतरची रास आहे तूळ. तूळ राशीच्या लोकांनी भगवान लक्ष्मीनारायणजींना कमळाचं फूल अर्पण करावं आणि मंगळवारी हनुमानजींना 5 बुंदीच्या लाडूचा भोग लावावा. वृश्चिक राशी. वृश्चिक राशीच्या लोकांनी तुळशीची रोपं विष्णू मंदिरात लावावीत. जर तुम्ही व्यापार करत असाल, प्रवास करण्यापूर्वी श्रीराम स्तुतीचा पाठ करावा. आर्थिक लाभ होऊ शकतो. धनुरास. धनुराशीच्या लोकांनी सकाळी हनुमानाचं दर्शन घ्यावं आणि गुरुवारी पिंपळाच्या झाडाखाली मिठाई ठेवावी. यासोबतच रोज पिवळ्या चंदनाचा टिळा लावावा. मकर रास. मकर राशीच्या लोकांनी रोज सकाळी देवी गायत्रीचं दर्शन करावं आणि कुठल्याही महत्त्वाच्या कामाला जाण्यापूर्वी पांढरी फुलं सोबत न्यावीत. हा उपाय तुम्हाला यश मिळवून देऊ शकतो. पुढची रास आहे कुंभ. कुंभ राशीच्या लोकांनी केळीच्या झाडाखाली शुद्ध देशी तुपाचा दिवा लावावा आणि सर्व महत्त्वाच्या कामांपूर्वी हनुमानजींना गोड पान अर्पण करावं. शेवटची रास मीन. मीन राशीच्या लोकांनी भगवान विष्णूला कुंकू लावावं आणि नंतर तेच कुंकू आपल्या कपाळावर लावावं. तसंच देवी लक्ष्मीला पेठा अर्पण करावा. तर मित्रांनो, या काही राशी आहेत आणि या राशींच्या लोकांनी आपल्याला धनप्राप्ती होण्यासाठी काय उपाययोजना कराव्यात हे आपण व्हिडिओमध्ये पाहिलं आहे. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.